एकसारखा असल्याचं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेलं आहे। तसंच नड्डा यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढू नका असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। जेपी नड्डा यांच्या संघासंबंधीच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळातनं विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। तर चुकीचा अर्थ काढू नका असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र नड्डा यांच्या वक्तव्यावरून टीका केली आहे। आम्हाला हे नकली सेना म्हणतात, उद्या आरएसएस ला सुद्धा हे नकली संघ म्हणतील आणि योगायोग असेल काही असेल। खरगे साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये नड्डा साहेबांची मुलाखत आलेली आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे, त्याला आरएसएसची गरज नाही। म्हणजे आता पुढच्या वर्षीचं 100वे वर्ष म्हणजे 16वे वर्ष धोक्याचं म्हणतात, तसं संघाला 100वे वर्ष धोक्याचं होते की काय, कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील। ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत। नाही असं नाहीये। विचार परिवार हा आमचा अत्यंत आत्म्यासारखा आहे आणि विचार परिवाराचं मोठं योगदान आमच्या सर्वांच्या विजयामध्ये आहे। शेवटी विचार परिवाराने आमची भूमिका जी आहे ती एका राष्ट्रहिताकरता आहे, राष्ट्र प्रथम आहे आणि त्यामुळं तुम्ही त्या ट्विटचा वेगळा अर्थ काढू नका। आमच्या संघटनेने मागच्या 16 महिन्यापासून प्रचंड काम उभं केलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला निवडणुकीत